हॅलो गाईज, तर कसे आहात सर्व. तर गाईज आजपासून चालू झालेले दिवाळी, म्हणजे आजचा दिवस आहे पहिला नाही सेकंड दिवस बोलू शकतो. आज आहे धनत्रयोदशी. तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची ही दिवाळी सर्वांची आनंदमयी भरभराटीची जावो आणि तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या म्हणजे बोलतात तुमच्या खुशीने तुमची दिवाळी जावो, एकदम आनंदमय असू दे. आणि आता जस्ट म्हणजे धनश्रीने सर्व कामं वगैरे उरकलेली आहेत. मी पण थोडी माझी कामं होती ती कामं करून घेतली. आता ती घेणार आहे फराळ वगैरे बनवायला. तिची कामं आज चालूच राहणार दिवसभर. तर आजपासून गाईज आपण आहे ना डेली व्लॉग स्टार्ट करणार आहोत, म्हणजे प्रयत्न करणार आहोत डेली व्लॉग टाकायचा. तर गाईज आपल्याला सपोर्ट करा, आपले ब्लॉग नेहमी बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा आपल्या ब्लॉगला. तर चला आता घेऊ आपली दिवसभराची कामं. बाय 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 कुठे लगेच, आता चालू झाले बाबा आपला ब्लॉग. तर गाईज आता घेऊ, ही पण घेईल कामं करायला. माझी पण अजून आंघोळ वगैरे काय झाली नाही, मी पण कामच करत होतो सकाळी उठल्यापासून काय होती ती. आणि धनश्रीचे तर कामं उरकले बघा, मस्त देवाबत्ती वगैरे झालेली आपली. मागे देवार आहे, रांगोळी वगैरे काढलेली तिने बघा आपली दारकशीत. तरी तिने आज ते नाही ठेवलं, तिचे काय रांगोळी पॅचेस ते नाही ठेवलं आज. तर चला घेऊया आता आपण काम करायला सुरुवात करू. धनश्रीने घेतले लापशी घ्यायला बघा. पहिले पेटपूजा, नंतर काय असेल ते बघूया. बाबू पण आता खाणार लापशी. बाबू तुझी लापशी कुठे? बाबूला छोटा घेऊन बाबूला आणलेली आवडी खाल का तो? मग काल डबल घेतलेला शिरा. तर आता धनश्रीने मग घेतले लापशी खायला. मला ना आवडत गाईज लापशी, मी ना खात त्यासाठी. हे बघा बाबू, अय पाणी कमी पी, पहिले लापशी खाऊन घे. काय खाशील मग? बाबू गाणी बोल, गाणी बोल ना. आली दिवाळी गाणी बोल. नीट 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 बोल. बॉटल काढ ते. आली दिवाळी. बाबू तुला फटाके पाहिजेत? वाजवशील? येतं ना वाजवता तुला? कसं वाजवशील? येतं. मग तू कसं वाजवशील फटाका? फट्टांग. तर गाईज याला आहे ना आपलं ते अँग्री बर्ड्स असतात ना, ते लसूण बॉम्ब बोलतात, ते काय ते पॉप का काहीतरी बोलतात त्यांना, ते त्याला जाम पट्टा म्हणून तेच आणले. त्याला अजून आणलं नाही, म्हणजे एक बॉक्स होता तो देतो त्याला रोज वाजवायला. आता मी चाललो ॲक्च्युली आज त्याला फटाके आणायला. तर आता दुपारनंतर ते पण त्याला जाईन आणीन थोड्याशा फटाके त्याला मजा करण्यासाठी. त्याला जाम मजा येतं वाजवायला ना बाबू? येतं ना मजा तुला? हां हां. तर चला आता यांचं चाललेला नाश्ता, यांना आता करू दे नाश्ता. आता मीने घेतल्या शिंगोल्या बनवायला. इकडे बोलताना लाडू. तर बघा मीने काय काय तयारी करून ठेवले तुम्हाला दाखवते. किंवा मीने ठेवले आता आहे रवा भिजत, आणि या आहे काढले ड्रायफ्रूट्स, खोबरं वगैरे काढलंय. आता मी घेत आहोत शिंगोळ्यांचं सारण बनवून. माझी आता चालले जेवणाची पण तयारी, एकीकडं फलाराची पण तयारी चालू आहे. आता बघा मीने भात पण घातले ना, हे ठेवले चिकन पण शिजत. आता घेता मी पीठ मळून. यो बघा यो मस्त मिनी शंकरपाळ्यांना केले. फर्स्ट टाइम असं ट्राय केले, नंतर तुम्हाला दाखवीनच कशा होता आणि कशा नाही. तर चला आता घेता पटापट सगळं करून. तर गाईज आता मी झालेलो आहे फ्रेश, मस्त आंघोळ वगैरे केलेली आहे, नाश्ता पाणी वगैरे पण झाला माझा. आणि इथं धनश्रीची कामं चालू आहे बघा. किचनमध्ये जाऊ मी. हे बघा आता तिलाच चाललं मी सामान आणून द्यायला. बघा घी आहे का? घी. हे बघा सगळी टोपा वगैरे इथं बघू शकता तुम्ही. सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवली. पसारा बोलू शकत, ही सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवली तिने. सगळं काम झालं. आता इथं एकीकडे जेवण पण घेतलं बघा, कुकरला लावले जेवण वगैरे. आज तिचा म्हणजे पार घाम. हे आज ती ओली झाली ती आवरेनच लगेच. थांब ना बाबू, काय मस्ती आहे तुझी? हे बघा याची नुसती एक मस्ती. काय मस्ती आहे तुझी? काय मस्ती आहे? अवतार बघा नुसता कलकटले एकदम. पोरांच्या बाहेर गेला गेला अख्खा धोबा रिबन माकून अंग नाही जवळ अजून. आंघोळी आणतात चल 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 आंघोळ ना करायची. घाणेटा बॉय आमचा. तर चला आता हिला जातो मी. जो बाकी काय फराळाचं सामान आहे तो घेऊन आणता मी नाहीला आणून देता. चला तर मी जातो पहिलं सामान आणायला. आता यांची चालू आली मस्ती बघा, लगेच डान्स चालू आला. बाबू गाणी बोल परत एकदा, गाणी बोल. बोल जोरात. नाही कंटाळले येतो आता. चला मी येतो जाऊन आता हिला आणून देतो सामानीचा काय येतो सगळा.
अरे मी कशाला आरशात पाहू. चला घ्या सामान तुमचा. नुसता रडका. अरे व्हायचा कांडे त्याने तर बाबा यो दिवाला खाली माझा. तर चला आता मी घेता होतो सगळं साफ करून. हे पण झाले माझा पसारा, तो पण घेता सगळं साफ करून. आता याला काहीतरी दिसलं असेल, त्याला ते पाहिजे. कशा नुसती लढ घातली तुम्ही. तर गाईज आता जेवलो वगैरे मस्त आहे की निघालो आता मी फटाके आणायला. आणि माझ्यासोबत निघाले आहेत माझे भाऊ बंधू. हे बघा सौरभ पाटील, सागर पाटील आणि स्वप्नील गेले तिथं तशी गाडी आहे आणायला. आता गाडी काढील आता जाऊ मस्त फटांगणे. काय बरोबर किती फटांगणे आणायचे आपण. पक्के आणू पक्के 4 दिवस झोकूस. तर गाईज आता मस्त की चाललो फटांगणे आणायला. कारण की आहे सागरचा मित्र, कंपनीमध्ये काम करतो. बरेच ठिकाणी म्हणजे बघता कोण सस्त्यान देतं ना देतं. बरं वलकीचा आपला पोऱ्या मराठीत बरं चला त्याच्या दुकानावर जाऊ ना. वलकीचा थोडाफार डिस्काउंट तरी करील बरं. आम्हाला त्या हिशोबाने चालले बरं. आम्ही कुठं ना कुठं पैसे द्यायचे तिथं पण द्यावं. आपल्या वलकीचा मित्राला दिलेलं बरं लोकांनी देण्यापेक्षा. बरोबर ना. बरोबर. मग चला आता जाऊ फटांगे घाला. तुम्हाला दाखवतो तिथं आता कसा स्टॉल वगैरे कसा रेट. पण आमचा रेट ना सांगून जमणार आम्हाला, कारण की कमीमध्ये देईल बहुतेक करून. जो त्याचा असेल भाव तो तुम्हाला मी सांगेन तिथं गेला होता. तर गाईज आता फायनल नावड्याला पोहोचलेलो आहे मी साहिलच्या शॉपवरती. आणि हे बघा मी एवढी फटांगडी काढलेले आहेत. आणि हा साहिल आहे नावड्याला. तुम्ही येऊ शकता याच्या शॉपवरती व्हिजिट देऊ शकता. खूप व्हरायटीज आहेत त्याच्याजवळ फटाक्यांच्या. आणि मी एवढे घेतलेले आहेत. मी खास करून घेतलेले आहेत छोटे मुलांचं जे आयटम असतं त्याचे ते जास्त घेतलेले आहेत मी. कारण की हे बघा याला अवधाच धुतले बघा काही ना काही. हे थांब नाही उरतानाशी. आणि हे बघा हे घेतले आहेत मी फटाके जास्त मी छोटे मुलांचे घेतलेले आहेत. कारण की बाबूच्या आठवणी घेतल्या आणि त्याला जरा बघायला माझी वाटली पाहिजे. वरचं शॉर्ट्स मी काहीच घेतलं ना असा विषय आहे. साहिल असतं नुसतं साहिल का. बघा तुम्हाला मी त्याच्या स्टॉलचं पण नाव दाखवतोय. बघा असं नाव आहे त्याचं ब्रदर्स फटाका स्टॉल म्हणून. आणि ॲड्रेस पण बघा त्याचा सिडको गार्डनच्या समोर गरबा ग्राउंड म्हणून नावडा फेज 2 मध्ये येऊ शकता तुम्ही. हे बघा खूप म्हणजे खूप प्रकारचे व्हरायटीज आहेत. फुलभाजी वगैरे पाऊस. हे बघा हे फुलभाजी आहे तिथे. आणि सौरभ मला वाटतं हा काहीतरी 18 शॉटचं घ्यायचं त्याचा प्लॅन चालू आहे. सौरभ काय म्हणशील. बरोबर येऊन घेतो 18 शॉट वरती उडतील. रील्स बनवाटी खास एक मजा म्हणून बनू तर बनू. हे बघा जो अलिबागला ट्रेंडिंगला झाले काही जो माहिती असेल तुम्हाला 18 शॉटचा तो पकडायचा हातामध्ये असा. हे बघा याच्यात आहे बरं ट्रेंडिंगला चाललेला घे मस्त आहे. बघा पाऊस पण खूप मोठी मोठी साईज आहे, छोटी साईज जशी पाहिजे तशी. आणि बरेच व्हरायटीज आहेत. तर चला आता मी माझी शॉपिंग करून घेतो. तर गाईज मी आता एवढी शॉपिंग केली तुम्ही बघितलीच. आणि साहिलकडे अशी ऑफर आहे का चांदीचं कॉईन देतात. हे बघा खूप सुंदर असं चांदीचं कॉईन खरेदी केल्यावर आपल्याकडे चांदीचा कॉईन 1500च्या वरती शॉपिंग. बरोबर 1500च्या वरती समजा 1500 वर शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती चांदीच्या वरती गणपतीचा आणि लक्ष्मीचा फोटो आहे. नक्कीच बघा बघू शकता काय लक्ष्मीचा. आणि त्याच्यानंतर खूप सुंदर असा चांदीचा कॉईन पण देतात. म्हणजे खाली आत गेल्यासारखा ना इथून आल्यानंतर तुम्हाला नाही भारी चांदीचा कॉईन पण भेटणार. नक्कीच इथे व्हिजिट मारा भावाला शॉपला. आम्हाला भेटलेला अँकरिंगला हा चांदीचा शिक्का. आज फटाकेमध्ये पण चांदीचा शिक्का मी बघतो. खूप चांगला शॉप आहे. धन्यवाद. तर काय ते बघा आता आलेलो घरी फटांगड्या घेऊन. सौरभ पाटीलची माझ्या बघा हे बघा बटरफ्लाय परत 7 कलर शॉर्ट स्काय शॉर्ट्स आहेत. हे बघा हे याच्याने सगळं काही तुम्हाला बघा भेटेल. सगळे स्काय शॉर्ट आहेत छोटे मोठे. आणि याच्याने आपलं सगळं खालचं आयटम आहे. फुलभाजी चक्री पाऊस हेलिकॉप्टर ड्रोन बी आणले बघा आम्ही. ड्रोन भाई विषय हार्ड आमच्याकडे. ड्रोन वगैरे आणले ना मी. चला आणल्या फटांगड्या आता पोऱ्याला आता वाजू दे. रोज किती वाजवायच्या दौऱ्या मजा करू दे पोरांची मजा भाई आपली ना. आता काय विषय सौरभ पाटील बरोबर मजा आपली पण आहे अजून तुमची नसेल पण आमची आहे. अरे तुम्ही अजून कवर आम्ही झालो लागणार आम्हाला पोरं आली आता. थोडी नसते दिवाळी सर्वांची असतो सर्वजण. तर काय मी स्पेशल म्हणजे खास याच्या रुद्रांसाठी आणल्या पोऱ्यासाठी फटांगड्या. आपली काय तो आपल्या पोऱ्या मजा बघल तीच आता आपली मजा. तर चला आणल्या फटांगड्या आता जाऊ घरी मस्त फ्रेश हो. लगेच निघायचं आपल्याला गाडी आणायला. आता तो पण तुम्हाला बघायलाच भेटेल पुढे. आता बघा तर जातो आता घरी फ्रेश होतो मस्त की. गाडीत चालल्या गाडी आणायला. गाडी आणायला जायचा रस्ता बघा आमचा इकडे बघा. अरे ॲडव्हेंचर हे बघा यो रस्ता का ने कुत्र्याच्या अंगावली
अरे यांची लागल तुझी गाडी अख्खी इकडे हा निंबूत गाडी डागरा गेले ना मी आता की डागरा दाखवायला नाही भेटली तुम्हाला कुठून यार भरले 80 कसं जाशील तू इकडून शोरूम म्हणा आपला दादा तुम्ही जाता आम्ही येतो बघा रोड गाईज नाही हो समोर इथं शोरूम त्या गाड्या लागल्या इथं जायचं आम्हाला रस्ता दाखवायला आम्ही दोघा जण पुढे पाठवले नाही बघा तेजस रोड दाखवत येऊ दे हा ओके लागली बघ लागली आवाज येईल बघा ढप ढपक्यानं आवाज येईल बघा सांग चल तू मोठा चष्मा अरे चष्मा कर पहिले डोळे दादा तिथे हे बघा काय असली डागरा होती या खड्ड्यांची कशा गाडी आल्या तर सांगा बघू सांगू तर हवेला आणि तरी ऐकणं घरी आमचा पायलट ड्रायव्हर काय करणार आता चला काय आता फायनली आम्ही आता पोचलेले शोरूमच्या इथं आमच्या अगोदर आमची मंडळी काही पोचलेली आहे बघूया आता काय प्रोसेसिंग झालेली दाखवतो तुम्हाला आता आम्ही शोरूमला फायनली पोचलेलो आहेत आणि आमची गाडी बघू शकता तुम्ही समोर आणि हे ओनर बाळू पाटील आमचे कॉंग्रॅच्युलेशन बाळू होता गाडी घेतल्याबद्दल हे बघा ही फ्रॉन्स गाडी घेतलेली आता ही गाडी आम्ही घ्यायला आलेलो आहोत आता तुम्हाला नंतर मी सर्व दाखवेन आज मला इंटेरियर वगैरे आता चालू आहे तिची सर्व प्रोसेसिंग चालू आहे गाडीची आता बघू शकता पूर्ण फॅमिली पेपरवर्क चालू झालेला आहे आणि स्वप्नील पाटील बसलेल्या गाडीमध्ये स्वप्नील काय बोलतो विचार आहे का हा एक्सचेंज करण्याचा गाडी नवीन विक्टोरीज आलेली ती गाडी आहे भारी रे इंटेरियर याचा डिस्प्ले वगैरे मोठा दिले ना ऑटोमॅटिक होते तो ऑटोमॅटिक वर्जन आहे मॉडल आहे ना चला काय आता आपली मंडळी तर बसलेली आहे आतमध्ये इथं बघू शकता सर्व हे बघा आमची चिल्लरवाडी पेपरवर्क चालू झालेलं आहे गाईज आम्ही याला गाडी जायला फ्रॉन्स गाडी घेतलेली आम्ही तुम्ही बघितलीच पण आमच्या पोरं आहे ना 9 लाख रुपये वसूल करायला घेतल्या निघलं बघा सगळ्याही कॉप्या सगळे कॉप्या घेतल्या 9 लाख रुपये वसूल करा धन्या तुम्ही नाही घेतले की 9 लाख रुपये वसूल करायचंच भाई आपल्या कॉप्या बिया 9 लाखाच्या सगळे कॉप्या घेतल्या गाई ते बघा इकडं आमची दुसरी बसल्या हे बघा इकडं बसल्याने आम्ही पण घेतल्या कॉप्या बियाला 9 लाख रुपये आम्हाला वसूल करायचं सगळे कॉप्या बियाला घेतल्या ना मी अजून कॉफी नको का त्या सांगितलं चहा तर चहा भाई भेटल ते आता चला मी पण घेतो आता थोडीशी कॉफी घेऊन हो पण काय आता तर पब्लिक जास्त आहे त्या भावनाला त्याला धंद्याला लागेल आपल्या नाश्ता तर काही दादा आज चहामध्ये भागून घेऊ चाय पिऊन घेऊ आम्ही आजचा आमचा नवीन व्हिडिओग्राफर आहे यो व्हिडिओ एडिट करणार आहे गाडी घेताना बालू पाटील यांची एंट्री रॉयल एंट्री घेत असताना चला एक चाय पिऊन घेऊ आम्ही चहा पिऊन चाय ना सॉरी कॉफी पिऊन घेतो ए मला पण कॉफी पाहिजे याला किती दिलं चाय घेतला ए कॉफी नाही का कॉफी घे ना कॉफी दे कॉफी दे अरे पाऊस घे ना पाऊस घे दे इकडं बस दोन बस चला कॉफी पिऊन घेऊ आता तुम्ही काय घेतलं चाय एस के चायवाला माणूस आहे आमचा आम्ही कॉफीवाले चला कॉफी पिऊन घेऊ आता हे माझे कोणी जाऊ नका ना रास मारीन मी बरं जिवाटा शोरूम आले ठेवल्या डायरेक्ट बरं चल इच्छा येतं लगेच तुझ्या पटापट तू पण रेडी राहू रे अपना नाम ले लीजिए घर के कुल देवताओं का नाम लीजिए कुल देवता मंडप स्थान देवता ब्रजमंडला महाराष्ट्र गाँव देवी प्रसन्न देवी देवाय लक्ष्मी सत्य पुष्प चढ़ाइए चढ़ाइए माथा टेकिए माथा टेकिए फूल पकड़िए आप एक अपना भी पकड़ो एक निकाल दो
जुता निकालो आई शपथ यो कसं आलं मधीनच आईला जुता निकालो मेन ड्रायव्हर ते दोन बघ ना कसला मधीनच फुल पकडो त्यांनी बरोबर दिले आणि तो बघ त्या ड्रायव्हरला बी दिला आता ड्रायव्हराने दिलं की 6 सेंस ये ड्रायव्हरला दिला बोलिए रे बोलिए सब लोग फुल पकड़िए बघ सगळे ड्रायव्हर लोक और एलकोट जय मल्हार बोलिए बोलिए सब लोग बोलिए आगे हाँ बोलिए ग्राम देवता ग्राम देवता देवता चंद्रमा देवता चंद्रमा देवता नवग्रह देवता नवग्रह देवता शनि देवता शनि देवता समस्त देवता समस्त देवता इंजन इंधन विश्वकर्मा देवता विश्वकर्मा देवता पूर्ण आज संपूर्ण यार महागणपति महागणपति पूरा परिवार ये पूरा परिवार सत्य सत्य परिश्रम परिश्रम मनोकामना मनोकामना सिद्ध हुआ सिद्ध देवता महागणपति महागणपति महालक्ष्मी महालक्ष्मी कार्तिक मासे पक्ष पक्ष शेष पक्ष तिथि अनुकूलता तिथि अनुकूलता तेरस सुमुहूर्त शुभ मुहूर्त पुत्र दक्षिण दक्षिण पूर्व पूर्व पश्चिम पश्चिम नभ्यानिता नभ्यानिता धरती सर्वदेव सर्वदेव विश्वदेव विश्वदेव सदा रक्षा करे सदा रक्षा करे श्री राम जय श्री राम जय हनुमान जय हनुमान गणपति बप्पा मोरया मूर्ति मोरया शंकर भगवान की जय ए बुलाडा कर वाजवा डाल्या भाई ए भटजी महाराज एक ना हो भटजी महाराज जी बढ़िया एकदम बढ़िया बढ़िया एक कर गेली पूजा एकदम खतरनाक बाई पूजा होती याला बोलता पूजा बाई सगळं देवांचं नाव घेतलं बाईनी हो कामच घ्यायला गे एकदम हे बघ कसली पूजा ना बाई चला आता पूजा चालू आहे गाईस पूजा करून घेतो हा टाळे वाजवा रे टाळी बजाव ए आरती चालू आहे परत ब्रह्म गुरुवे नमः नवरत्नम धर्मशिका सुभद्रे मंगलम परिपूज्योग्यम जत्यकृतिका अनुकूल जायकम दार्यांतज्ञाय सत्यलक्ष्मी ज्योतिलक्ष्मी प्रकृतलक्ष्मी देवी लक्ष्मी दुर्गा लक्ष्मी सामध्याका समध्यानंतज्ञाय सर्वसाधिका समध्यानंतज्ञाय मंगलम परिपूज्योग्यम लक्ष्य ज्योतिका समध्यानंतज्ञाय दुर्गे जमुना सरस्वती सत्यलक्ष्मी देवता इनके सत्य ही गणेश रहते सरे रहे सम्मान सर्व सिद्धिका अक्षकृतिका समध्यानंतज्ञाय मंगलम परिपूज्योग्यम तनी पीछे मंगल हो सत्यकृतिका हो नीचे डाल दीजिए सब ये डाल दीजिए प्रणाम करिए दोनों हाथ से धरती माता धरती माता ये है माता जैसे माता है माता से बढ़कर माता ये का तो माता एक बार बोलिए श्री गणपति भगवान की जय बोलिए मुंबई महालक्ष्मी माता की जय और आपके कुल देवताओं की जय हर महादेव देव हर महादेव देव पूरे परिवार में मान सम्मान रहे ये परिवार और आगे दिन प्रतिदिन और आगे बढ़े भाई दोस्त मेहमान जो भी आए हैं सबकी किसी का योग हो आपका संबंध सबसे अच्छा हो जय श्रीराम काहीच आम्ही शोरूम मधून निघालो गाडी घेऊन दादाची आणि परत आलो आम्ही खारघरला फटांगे यायला हे बघा आता घेतलं नुसतं स्काय शॉट वरचं शॉट घेतल्यान तर ते घेतल्या कोणी स्वप्नील पाटील नाही बघा काही त्याला नुसतं वरच्या आयटमांचं जे आहे बघा आता तुम्हाला गाडीने दाखवलं भेटलं तर दाखवीन अगोदर कोपरीचे तुम्हाला तर गाडीन बसतं दाखवता बघा कंचनचं आयटम ते कार रे बाहेर पिशवींशी आपलं जरा हे बघा काहीच असं घेतलं नाही बघा नुसतं स्काय शॉट हे वाला आयटम घेतलेला मी कारण की नुसतं थांबलं मागडे होतं नुसतं आम्हाला वरचं आयटम लागतं मी नाही सगळं कालचं घेतलं गाईच आजपासूनच सुरुवात करू मागडे उदे अरे चप्पल उडेल नाही माझी चला गाडी बसलो चला गाईज आता निघूया स्वप्नील पाटील जेव्हा शॉपिंग झालेली आहे स्वप्नील पाटील म्हणजे फॉर्म मध्ये त्याला नुसतं वरचं ठस आम्हाला लागतं कालचं पाऊस चक्री तर चला गाईज आणि ही दुकानं बघा तुम्हाला दाखवत आहो हे सगळी दुकानं नुसती वाटांगांची दुकानं आहे बघा आणि त्यांच्या वरती नंबर लिहिलेले होते बघा यो ॲड्रेस आहे खारघर डीमार्टच्या बरोबर अपोजिट साईडला मैदान आहे त्या मैदानाने फटाक्यांचे स्टॉल लागलेले आहेत सगळी नुसती फटांगरीच फटांगरी पण भाई माग काम आहे सिटींचा इथंशी आपल्याला परवडणार आपला बारा भाई आम्ही तुम्हाला रिअल सांगता आम्ही जातो ठाणा कोपरीला सरळ तिशाने नेतो फटांगऱ्या
आता मिनी पण आणल्या म्हणून तुम्हाला दाखवलं ना, मला पण जरासा म्हणजे मागच वाटला, कारण की जर ठाणा कोपरीला होलसेलला भेटता आणि त्या रेटने इकडं ना भेटू शकत. चला ठीक आहे, मला जायला नाही या वर्षी म्हणून मी इथूनच घेतल्या बाबूच्यासाठी माझ्या घराला द्याला. तर चला आता जाऊ घरी आपण आता. तर बघा आया मीनी कैसं हे दिवो पण केले पाण्याच्या, अर्ध्या विजल्या पण. हे बघा तिथं पण लावले 5 मिनिटात रांगोळी. हे बघा पाण्याचे दिवे आहेत, हे पाण्याचे होममेड. हे बघा मस्त रांगोळी काढले 5 मिनिटात. बाबूने जरा गोंधळ घातले याच्यान, पण मस्त आले झटकापटाक. आता मी जस्ट आलोले खारघर वरून, म्हणजे घरी गाडी घेऊन आलो. तिथं फटाकड्या वगैरे घेतल्या. नाही तर बाबूने आवडी मोठी करामत केली लगेच यायला. बघू दाखव. हे बघा ह्यो बोट आहे ना लास्टले याचा आता. आणि बाहेर जे दिवं लावले ना, तुम्हाला धनसेन दाखवलाच ब्लॉग मध्ये, ते पाणीचं दिवं बनवले आणि जाऊन डायरेक्ट दिव्याला हात ज्योतीला आता लागले चटकन नुसतं बोंबालत. हा काय हे बघा लागले ना असं त्याला. ते बघा मी बॅग पण आणली बर्फाची, याच्यात मग कवशी शेकवला. आता पाणी आणलेलं थंडा त्याच्यामध्ये शेकवला, तरी काही ना आता दुखतच राहिले त्याचं ना, आता नुसतं बोंबालत. चला चला हे बघा आता इथं मम्मीची पण कामं चालू झाली. मम्मीने घेतली हो कणाचं पीठ, मम्मी अनारशांचं पीठ ना. आता इथं धनश्री जाणार, धनश्रीचा आतमधला काम करेल ना. आता ती पुढचा ब्लॉग कंटिन्यू करेल, तर बघत राहा शेवटपर्यंत. या बघा मी आवरे शिंगोल्या बनवल्या दुपारी नंतर बाबूनी चिडचिड करायला सुरुवात केली, तर दुसऱ्या केल्या संध्याकाळी. या केल्या संध्याकाळी न या केल्या त्या दुपारी न या दुपारीच मी केल्या त्या शंकरपाल्या. बघा मस्त मस्त भारी झाल्या. फर्स्ट टाइम ट्राय केल्या त्या या अशा मस्त झाल्या. आहे बघा मी घेतल्या चिवड्याला म्हणू का नाही, आणि सगळं होळलं खावाची घायच जाम. आहे माझं चाललंय चिवड्याचं पोवं पुसताव ना. आहे एकीकडं माझं खाऱ्या पण तलतान मस्त झाल्यान. बघा लेअर तर भारी झाल्यान, मस्त मस्त एकदम कुरकुरीत. बघा माझा आता चिवडा पण बनवून झाले, तुम्हाला दाखवते ना. माझा अवतार तुम्ही बघू शकता पूर्ण घामाघूम. बघा आवरा चिवडा बनवले मीनी मस्त. कसा वाटला तुम्हाला चिवडा नक्की कमेंट करून सांगा. तर काय तिथे बघा आता आरशू वाजवता फटाकडे हातात धरून. बघा वाजली ना हातान, इथली घे. बाबूला मजा आली बघा. बाबू बसले, बाबूला इथं जेवायला इथं धनश्रीनी, आणि तो फटांगड्या बघता हर्षद वाजवतानी. त्याने त्याला जे आणलेलं आहे बघा इथं दिसतं ना कागद, तुम्ही बघा लसूण बॉम्बची कागदा पारल्या त्याने मागाशी वाजवले. ते पॉप ते काय अँग्री बर्ड्स असतात ते ना. यो पायलट बघा आमचा. अरे वा अरे एक नंबर. काही ना फुसाकला इथला तो जा पुसकी फटांगरी. अरे वाजली हर्षदची फटांगरी वाजली. याला किती म्हणजे. अरे वा बघा आमची दिवाळी बघा कशी साजरी होते. तर आता वाजले रात्रीचे 11 न. मग मीनी घेतलेलं अनारस बनवायला, तर माझे आता अनारस करून झाल्यान. ही बघा मस्त मीनी अनारस केल्यान न. आजचं काय काय फलार बनवला ते तुम्हाला मीने दाखवलेलंच आहे. उद्या परत एकदा दाखवीन सगळं एकत्र करून. कसं वाटलं तुम्हाला आजचा दिवस, आजचा आमचा ब्लॉग, आणि फलार कसा केले ते पण नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.